नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मंडळी, सर्वप्रथम 2025 या सुंदर वर्षासाठी आपणा सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. ह्या वर्षीही तुम्हाला आनंद, सुख, समाधान, तृप्ती, आरोग्य लाभो ही परमेश्वराजवळ प्रार्थना. मंडळी, कसे आहात सगळे? बरेच दिवसांनी आपण भेटतोय ना. कारण काय झालंय, 2024 हे वर्ष निवडणुकीचं होतं, त्यामुळे प्रचंड धामधुमीचं गेलं. पण आता मात्र सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत आणि केंद्रात आणि राज्यातही एक सक्षम सरकार स्थापन झालेलं आहे. या दोन्ही सरकारांना आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि आता ह्या सरकारांकडून लोकहिताचे जे निर्णय, योजना, उपक्रम, अभियानं जाहीर होतील ना, त्याची संपूर्ण माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून जाणून घेऊया. आपल्या राज्यातलं मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकारही जोमानं कार्यरत झालंय, ज्याचं आपण स्वागत करूया आणि त्यांना आपण सहकार्य करूया. सरकारच्या विविध योजनांची माहिती, लाभ घेऊन आपण त्यात सहकार्य करूया, सहभागी होऊया. आणि एखाद्या योजनेसाठी आपण पात्र नसलो ना, तरी इतर पात्र लाभार्थींना आपण त्याबाबतची सविस्तर आणि संपूर्ण माहिती देऊया. त्यासाठी आपण रयतेचा दरबारमध्ये सामील होऊया. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे, तुम्हाला नक्की आवडेल, प्रेरक आहे. त्यातही गरीब घरातल्या मुलांचं स्वप्न पूर्ण करणारा असाच आपला आजचा विषय आहे. तुमच्या मुलाला अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथे कमर्शियल पायलटचं शिक्षण घ्यायचं आहे का? सहज शक्य, सरकारच्या मदतीनं. शैक्षणिक कर्ज या महामंडळाच्या माध्यमातून दिल्या जात नव्हतं. त्या शिफारसीनुसार आम्ही ते शैक्षणिक कर्ज द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यातही आत्तापर्यंत 4 मुलांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी एक कमर्शियल पायलटचा फ्लोरिडाला कोर्स करतो आहे मुलगा. 2 मुलांना डॉक्टर MBBS करण्याकरता एक दिलेलं आहे आणि अजून एक मुलगी आहे नाशिकची, तिला एक कर्ज दिलेलं आहे. आणि इतर जी मुलं आहेत ते इंजिनिअरिंग किंवा MBBS भारतामध्ये राहून असे जवळपास 11-12 मुलांना कर्ज या महामंडळाच्या माध्यमातून NSFDCच्या निधीतून देण्यात आलेलं आहे. मंडळी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून तुम्हाला भरघोस मदत मिळू शकते, शैक्षणिक कर्जही मिळू शकतं, त्यातून तुमची स्वप्न पूर्ण होऊ शकतात. त्यासाठीच हे महामंडळ नेमकं काय आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना महाराष्ट्र शासनाने 1985ला केलेली आहे. आज जवळपास 39 वर्ष या महामंडळाला झालेले आहेत. या महामंडळाचा स्थापनेचा मुख्य उद्देश हा आहे की मातंग समाजाचे जे तरुण तरुणी आहेत यांचं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. आणि शासनाने सुरुवातीला या महामंडळाला 3 कोटीचं भांडवल दिलं होतं. हे भांडवल 100 कोटीवर नेण्यात आलं. आणि आता मध्यंतरीच्या काळात 2022ला शासनानं एक मोठा निर्णय केला आणि प्रत्येक महामंडळाचं भांडवल हे 1000 कोटीचं केलेलं आहे. आज मी तेच महामंडळाला जवळपास 540 कोटी रुपये भांडवल उपलब्ध झालेलं आहे. महामंडळाला NSFDCच्या मार्फतसुद्धा कर्ज सवलत मिळते. म्हणजे त्या कर्जाची हमी महाराष्ट्र शासन घेत असतं आणि त्याचा एक प्रस्ताव तयार करून NSFDC म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय महामंडळ, त्याच्याकडून सवलतीच्या दरात कर्ज मिळतं. मातंग समाज आणि तत्सम 12 पोट जाती यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी हे महामंडळ कार्यरत आहे. अनेक नवीन योजना चालू केल्या.
पूर्वी मी पदभार घेण्यापूर्वी या महामंडळाकडून फक्त थेट कर्ज योजना, ज्याच्यामध्ये आपण 1,00,000 रुपये कर्ज देतो, ती एक योजना, आणि बीज भांडवल योजना, ज्याच्यामध्ये बँकेच्या माध्यमातून आपण कर्ज देतो, ज्याच्यामध्ये महामंडळाचा हिस्सा बीज भांडवल 20% होतं पूर्वी. ती मी आल्यानंतर ते 45% केलं, आणि बँकेचा हिस्सा हा 50%, लाभार्थीचा हिस्सा 5%. त्याच्यामुळं बँकेचं जे एक्सपोजर आहे ते कमी झालं, आणि लाभार्थ्यालासुद्धा कमी व्याजदरावरती, कारण आमचा व्याजदर हा फक्त 4% आहे आणि बँकेचा जो आहे तो आहे, परंतु त्याचं इन्स्टॉलमेंट कमी होण्यात मदत झालेली आहे. आणि त्याच्यात कर्ज वाटपसुद्धा चांगल्या पद्धतीने व्हायला लागलं आता, आणि लाभार्थ्यांचासुद्धा रिस्पॉन्स चांगला मिळतो आहे. त्याबरोबरच महामंडळातर्फे काही नवीन योजनासुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत, त्याही समजून घेऊया. 2015पासून 2024पर्यंत महामंडळाच्या माध्यमातून NSFDCचं कर्ज देण्यात आलं नव्हतं, परंतु मी आल्यानंतर NSFDCकडं 100 कोटीच्या निधीची मागणी केली, आणि 100 कोटी रुपये आपल्याला मंजूर झालेले आहेत. आणि या निधीतून आपण 3,500 लोकांना आपण कर्ज उपलब्ध करून देणार आहेत. आणि ते कर्ज उपलब्ध करून देताना त्याच्यामध्ये 3 प्रकारची योजना आहेत. पहिली 5 लाख रुपयाची सुविधा कर्ज, त्याच्यानंतर महिला समृद्धी, ज्याच्यामध्ये आपण 1,40,000 रुपये महिलांना लघु उद्योग करण्याकरता देतो, आणि एक मायक्रो फायनान्स योजना आहे, तिच्यात 1,40,000 रुपयाप्रमाणे आपण लाभ देणार आहोत. अशा पद्धतीने 3,500 लाभार्थ्यांना आपण देणार आहे. आणि योजना पारदर्शकरित्या राबवण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं स्वतंत्र पोर्टल आपण बँकेच्या माध्यमातून विकसित केलं आहे, आणि सर्व फॉर्म्स ऑनलाईन भरल्या जातात, त्याच्या प्रिंट्स काढून, आणि त्याची निवडसुद्धा जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील निवड समिती होते. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मॅन्युअल हस्तक्षेप कोणाचाच असू शकत नाही. मंडळी, या साऱ्या सुविधांचा लाभ अनेक जण घेत आहेत. त्यातून आर्थिक परिस्थिती सुधारत आहे, प्रशिक्षण मिळत आहे, रोजगार उपलब्ध होत आहे. आणि या बाबतीत आम्ही काही लाभार्थींशी संवाद साधला, त्यांची मनोगत जाणून घेतली. त्यात ह्या युवतीनं पदवीनंतर 7 लाख रुपयांचं कर्ज महामंडळाकडून घेतलंय आणि सरळ किराणा मालाचं दुकान थाटले. सध्या मी व्यवसाय करत आहे. माझे स्वतःचं दुर्गामाता जनरल प्रोव्हिजन स्टोअर आहे, किराणा मालाचं दुकान आहे, सो मी ते चालवत आहे. मला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ यांच्या सहाय्याने 7 लाखाचं कर्ज मंजूर झालं होतं. त्यामध्ये 3.5 लाख हे महामंडळाकडून होते आणि 3.5 लाख हे बँकेकडून होते. 3.5 लाख हे युनियन बँक ऑफ इंडिया विश्रांतवाडी शाखा यांच्याकडून मंजूर झाले, व 3.5 लाख हे महामंडळाकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून मंजूर झाले, आणि त्यामधूनच मी हा व्यवसाय चालू केला. या ताईंनी टेलरिंग किंवा फॅशन डिझायनिंगसाठी महामंडळाकडून कर्ज घेतलेलं आहे, त्यामध्ये व्यवसाय उभारलेला आहे आणि इतरांना रोजगारसुद्धा दिलेला आहे. पहिले मी स्वतःच फॅशन डिझायनिंग केलं, मी एकटीच करत होते. हळूहळू 1-2 असे 4-5 कारागीर माझ्याकडे हे झाले, मोठं दुकान केलं मी, आणि नंतर क्लासेस पण घ्यायला लागले. त्याच्यानंतर बऱ्याच महिलांची मागणी येत होती की क्लासेस घेतल्यानंतर आम्हाला घरगुती बिझनेस द्या. मग मी अण्णाभाऊ साठेंकडून 1 लाख रुपयाचं कर्ज घेतलं आणि अनेक महिलांना गारमेंट बिझनेस चालू केला. मंडळी, सध्या इव्हेंटचा जमाना आहे आणि त्यासाठी साऊंड सिस्टीम जोमात आहे. त्याचाच व्यवसाय ह्या युवकानं उभारला आहे महामंडळाच्या मदतीनं. मला 7 लाखाचं कर्ज मंजूर झालं, जे की म्हणजे मला जवळपास आता 1.5 वर्ष होत आली कर्जाला. मला 1,40,000 महामंडळाकडून मिळालेलं आणि बाकीचं बँकेतनं मिळालेलं. आणि माझं म्हणजे मी पहिलं एका म्हणजे मजुरी टाईप काम करायचो, म्हणजे सोबत असायचं एका साऊंडवाल्यांच्या सोबत. तर मग नंतर मला असं वाटलं की मी माझं स्वतःचं छोटंसं एक स्टार्टअप चालू करावा. खूप मोठा नाही, पण एक छोटासा आपल्या नाही का, जे मला रोजगार रोजंदार मिळायचं, त्या व्यतिरिक्त मी माझं स्वतःचं काहीतरी देऊन स्वतःचं स्टार्टअप चालू केलं आणि चालू करावं असं मला वाटलं. म्हणून मला अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाने खूप मदत केली.
बट मी 1.5 वर्ष तरी एकही हप्ता न चुकवता व्यवस्थितरित्या कर्ज फेडत आलेलो आहे, कारण मला तसं उत्पन्न पण चांगलं येतं आहे, त्यामुळे मला ते कर्ज फेडायला काय एवढं अवघड जात नाही आहे. ऐकलत का? कर्ज फेडायला अजिबात अडचण नाही, मी पूर्ण कर्ज फेडणार आहे. किती आश्वासक आहे ना. रिक्षा व्यवसाय करतो. मला असं मित्रांनी सांगितलेलं की नाही का, असं इथं तुला कर्ज मिळू शकतं अण्णाभाऊ साठे महामंडळ. तर मी आलो आणि स्टाफने मला माहिती योग्य ती दिली. मांजरे साहेबांनी सहकार्य केलं डॉक्युमेंटला आणि मी रिक्षा घेतली. स्वतःची टुरिस्ट गाडी असावी हे या ताईंचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे महामंडळाच्या सहकार्यानं. पूर्णपणे पुरुषी वर्चस्व असलेल्या ह्या क्षेत्रामध्ये ताईंनी आपलं पाऊल जोमदारपणे उमटवलं आहे आणि तेही महामंडळामुळे. अण्णाभाऊ साठे महामंडळ आपल्याला 45-55-50 देते, तर 45% मला मंडळाकडनं भेटले आणि 50% बँकेकडनं, 5% माझा स्वहिस्सा आहे याच्यामध्ये. एकूण मला 70% 7 लाख कर्ज मिळालं. कर्ज व्यवस्थित भरणं चालू आहे आणि महामंडळाकडनं मला फायदाच झाला की माझं स्वप्न जो व्यवसाय करायचं होतं त्यासाठी पूर्ण मदत त्यांची झाली. मला टेम्पोसाठी ह्या दादांना कर्ज मिळालं महामंडळाकडून. मला उद्योगासाठी पाहिजे होतं कर्ज, म्हणून मी अण्णाभाऊ साठेच्या इथं आलो. योजना महामंडळातून मी कर्ज प्रकरण तयार केलं. मला माल वाहतूक करण्यासाठी गाडी पाहिजे होती, म्हणून मला उद्योग चालू करायचा होता नवीन, म्हणून मी गाडी महामंडळातर्फे घेतली. मंडळी, महामंडळाच्या कर्जातून ह्या युवकानं चक्क कपड्यांचं दुकान थाटलंय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातर्फे मला खूप सारे अशी मदत झालेली. मी गेल्या 7-8 महिन्यापूर्वी आपलं कर्ज प्रकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये मला 7 लाखाचं मी ॲप्रूव्हल भेटलेलं आहे. त्यापैकी 3,15,000 हे महामंडळातर्फे भेटलेले आहेत. 10,000 रुपये अनुदान आहे त्याच्यामध्ये. 3,50,000 रुपये बँकेतर्फे मला भेटलेले आहेत आणि 3,05,000 रुपये जे आहेत ते मला परतफेडीसाठी महामंडळाने दिलेले आहेत. त्यातले जवळजवळ 6-7 महिन्यापूर्वी मी फाईल केली, त्यातले 7 ते 8 माझे हप्ते रेग्युलरली गेलेले आहेत. मला महामंडळातर्फे बिझनेससाठी असा फायदा झालेला आहे की ज्या ठिकाणी माझं आर्थिक भांडवल पूर्णपणे थांबलं होतं, मार्केट शांत असताना, जेव्हा मी महामंडळाची फाईल सँक्शन झाली माझी, त्याच्यानंतर माझ्या व्यवसायामध्ये वाढ देखील झालेली, चांगल्या प्रकारे अशी वाढ झालेली आणि दुकानामध्ये भरपूर असा भरगच असा माल महामंडळामुळे माझ्या येऊन पडलेला आहे. महामंडळाच्या बीजभांडवल योजनेचे लाभार्थी पुण्यामध्ये जास्त आहेत. पुण्यामध्ये आमच्याकडे साधारणतः बीज भांडवल योजना, अनुदान योजना आणि मुदती कर्ज योजना NSCT मार्फत राबवल्या जातात. साधारणतः पुण्या विभागामध्ये इतर महाराष्ट्राच्या तुलनेत सर्वात जास्त लाभार्थींची संख्या आहे आणि जवळपास 3,000च्या पेक्षा बीज भांडवल योजनेचे उद्दिष्ट म्हणजे साध्य झालेलं आहे आणि 3,000पेक्षा जास्त त्या योजनेचा लाभ घेऊन लोक स्वतःच्या पायावर उभा राहिलेले आहेत. या योजनेच्या माध्यमातून शैक्षणिक कर्जाचे देखील आम्ही वितरण केलेलं आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना देखील या योजनेचा भरपूर प्रमाणात फायदा झालेला आहे. NSFDC योजनेमार्फत ते देखील लोकांनी कर्ज घेऊन स्वतःची प्रगती केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून इतर महाराष्ट्राच्या तुलनेत पुणे जिल्हा सर्वच कामकाजाच्या बाबतीत, वितरणाच्या बाबतीत आणि वसुलीच्या बाबतीत देखील अग्रेसर आत्तापर्यंतच्या इतिहासात राहिलेला आहे. यासाठी शहरी भागावरती लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. शहरी भागाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण जे सेवा क्षेत्रामध्ये जे उद्योग चालतात, विशेषतः खानपाण्याचे वगैरे किंवा अनेक गृहउद्योगा टाईप, ज्याला कमीत कमी भांडवलावरती करता येतील असे जवळपास 35 उद्योग आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. ज्याला कुठल्याही प्रकारचं रोडवरती जे आपण हॉकर्स लायसन वगैरे लागणार नाही, ते मोबाईल राहतील अशा पद्धतीचे व्यवसाय त्यांना कमी भांडवलामध्ये उपलब्ध करून देऊन त्यांच्या रोजगार निर्माण करून देण्याचा एक प्रयत्न आपण करतोय. तसंच विद्यार्थी वर्गाला विविध प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीनं अनेक प्रयत्न महामंडळातर्फे करण्यात येत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं
प्रशिक्षण चालू करावं ही लहुजी साळवे आयोगाची जी शिफारस होती 2004 नंतर या महामंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जात नव्हतं. महाराष्ट्र शासनाने प्रत्येक महामंडळाला 25,000 विद्यार्थ्यांचं उद्दिष्ट दिलं होतं आणि या उद्दिष्टाच्या अनुषंगाने आम्ही खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशनचं जे ट्रेनिंग सेंटर आहे नाशिकचं त्यांना, त्याच्यानंतर राष्ट्रीय मधुमक्षिका पालनचं जे पुणे युनिव्हर्सिटीच्या बाजूला आहे त्यांना, त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क हे केंद्र शासनाचं जो संशोधनाचा एक हे सेंटर आहे त्यांना याच्यात इन्व्हॉल्व करून घेतलेलं आहे. मिटकॉन आहे, अशा रेप्युटेड संस्थांना प्रशिक्षणाचं उद्दिष्ट दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटी यांच्याकडे जे इम्पॅनल्ड संस्था आहेत त्यांचे प्रस्ताव मागून, जिल्हा स्तरावर प्रस्ताव मागून ॲडव्हर्टाईज दिली. ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून ते प्रस्ताव घेऊन त्याचे गुणांकन करून त्याच्यामध्ये जे चांगल्या संस्था आम्हाला गुणांकनाप्रमाणे मिळाल्या आहेत त्यांनासुद्धा आम्ही प्रशिक्षणासाठी नियुक्त केलेलं आहे आणि ते प्रशिक्षण आता जिल्हा स्तरावर सुरू होत आहेत. महिला वर्गाला शिक्षण प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारही देण्याचा महामंडळाचा उपक्रम आहे. दुसरं CSRच्या माध्यमातून आपण विशेषतः मुंबई रिजनमध्ये ज्या वेगवेगळ्या वस्त्या आहेत, आता माझ्या माहितीनुसार जवळपास 37 वस्त्या अशा आहेत की ज्यामध्ये मातंग समाज मुंबईत राहतो आहे. उदाहरणार्थ गोवंडी असेल, मानखुर्द असेल, घाटकोपर आहे, बेलापूर पण आहेत त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणे राहतो. तर मग या ठिकाणी महिलांचे SHG ग्रुप्स तयार करून 101 महिला एकत्र करून त्यांना एक मॉडेल स्वरूपात त्या वस्तू त्यांनी तयार करायच्या, सेल्सचा प्लॅटफॉर्म आम्ही उपलब्ध करून देणार. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट्स आम्ही त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केलेले. जसं आपल्या HDPE बॅग्स जे आपण आता प्लॅस्टिकचं पर्याय म्हणून वापरायला लागलो, त्याच्यानंतर बायोडिग्रेडेबल बॅग्स हे तयार करण्याच्या मशिनरी वगैरे 50-60 हजार रुपयाचे आहेत. घरामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि हमखास त्या महिलेला 15 ते 18 हजार रुपये महिला मिळू शकेल. आणि त्यांच्याकडचा जो मोकळा वेळ आहे त्या वेळामध्ये त्या हा व्यवसाय घरात बसून करू शकतात. अशा पद्धतीचं व्यवसाय त्यांना देणं आणि त्याच्यातून एका उद्योजकाशी आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे. तर त्याचा स्वतःचा उद्योग आहे, तर ते आपल्याला मदत करणार आहेत आणि CSRच्या माध्यमातून आपण करणार आहोत. शेतीबरोबरच कुटीरोद्योग हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे जाणूनच महामंडळातर्फे विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रामीण भागामध्ये कुटीरोद्योग कसे उभे करा, रुरल कॉटेज इंडस्ट्रीज कशा तयार करता येतील त्यासाठी सुद्धा आपण करतो आहे. जसं शेतामधला जो पालापाचोळा आहे, जसं आपण भात काढल्यानंतर भाताचं जे हस्क म्हणतो किंवा पराळी म्हणतात त्याला, पराली, तर त्याच्यापासून पिलेट्स तयार करणं, ज्या इंडस्ट्रीमध्ये जळतण म्हणून वापरलं जातं ते, त्याच्यानंतर केळीपासून फायबर तयार करणं आणि त्याचा कागद तयार करणं, अशा या पद्धतीचे उद्योग वेगवेगळे आहेत. ते सर्व उद्योग उभे करणं, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागामध्ये आयडेंटिफाय केलेलं आहे. जसं आमच्याकडं नवापूरला एक GI टॅग मिळालेलं आहे तूर आहे, सुगंधी तूर आहे, तिचं मार्केटिंग करणं, प्रोसेसिंग आणि मार्केटिंग करणं. त्याच्यानंतर नंदुरबारमध्ये जवळपास 4 ते 5 प्रकारच्या मिरच्या पिकतात, त्या ठिकाणी मिरचीची प्रोसेसिंग करणं, अशा पद्धतीचं. किंवा जसं मी मगाशी सांगितले केळीच्या बाबतीत, तर जळगाव असेल, नांदेड जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, इथं केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं, याच्यावर प्रोसेसिंग करणं. असं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनं आहेत त्याच्या माध्यमातून उद्योग उभा राहायला पाहिजेत आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून मातंग समाजातील मुलांना रोजगार उभा राहायला पाहिजेत. अशा पद्धतीचं आपण एक नियोजन या आर्थिक वर्षामध्ये केलेलं आहे. माल वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांबाबतची एक योजना महामंडळानं मंजूर केली आहे. इलेक्ट्रिक व्हेकल्स, ज्याच्यामध्ये 3 प्रकारचे व्हेकल्स येतात. एक ट्रान्सपोर्टेशनचं, पॅसेंजरचं, दुसरं लगेज ट्रान्सफर आणि तिसरं म्हणजे कार्ट. म्हणजे आपल्या वेगवेगळ्या भागामध्ये भाजीपाला, फळं विक्री
किंवा अन्य वस्तू स्टेशनरी आयटम्स वगैरे विक्री असं त्याच्यासाठी एक जवळपास 400 ते 500 रिक्षे इलेक्ट्रिक व्हेकल्स ते सुद्धा या महामंडळाच्या माध्यमातून ती योजनासुद्धा बोर्ड ऑफ डायरेक्टरने आता मंजुरी दिलेली आहे. तर ती योजनासुद्धा महामंडळाच्या माध्यमातून या आर्थिक वर्षामध्ये राबवण्यात येणार आहे. राज्य सरकार महामंडळाच्या योजनांबरोबरच केंद्र सरकारकडूनही भरघोस मदत आता लाभत आहे. म्हणजे महामंडळाला सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही पावलं आपण उचललेली आहेत. यापूर्वी सर्व योजना ह्या भागभांडवलातून केल्या जायच्या आहेत, पण जसं मी मगाशी सांगितलं आहे शासनाकडून या आर्थिक वर्षात आपल्याला 210 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. या व्यतिरिक्त प्रधानमंत्री आजय योजना जी आहे, जी मगाशी बोललो, त्याच्यामध्ये 45 कोटी रुपये शासनाने केंद्र शासनाने आपल्याला मंजूर केलेले आहेत. त्याच्यातून आपण डिहायड्रेशन मशीन जे आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण फ्रूट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, कांदा असेल, लसूण असेल, अद्रक असेल, त्याच्यानंतर किवीसारखं फ्रूट्स जे आता ड्रायफ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. कौशल्य विकास ही सध्याची गुरुकिल्ली आहे. त्या दृष्टीने महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या महामंडळाच्या माध्यमातून आपण कौशल्य विकास केंद्र अंधेरीला तसं प्रत्येक 7 रिजनमध्ये करायचे आहेत आपल्याला. ते आपल्या मालकीच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये अंधेरीला आपली एक जागा आहे. त्या ठिकाणी आपण 50 कोटीचं कौशल्य विकास केंद्र उभं करतो आहे. कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी 150 कोटी रुपयाची मागणी आपण शासनाकडे केली होती आणि शासनाने सुद्धा आम्हाला या आर्थिक वर्षामध्ये पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यामध्ये 30 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि त्याची आता पुढची प्रोसेस चालू आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वेबसाईटवर जा. तिथे ही सगळी माहिती तुमच्यासाठी उपलब्ध आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोचायलाच पाहिजे. त्या दृष्टीने ह्या साऱ्यांना सक्षम करण्यात येत आहे. त्यासाठी निव्वळ आर्थिक मदत देण्यापेक्षा शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार देऊन ह्या साऱ्यांना सक्षम बनवण्याचा महामंडळाचा उद्देश आहे, जो खूप स्वागतार्ह आहे. त्याच दृष्टीने आपण काही लाभार्थींना भेटलो होतो. महामंडळाचे लाभ घेणारे असे अनेक लाभार्थी आहेत. त्यांनाही यापुढच्या कालखंडामध्ये आपण भेटूया आणि त्यांचं यश आपण समजून घेऊया. आणि ज्यांच्यापर्यंत अजूनही ही माहिती गेली नाही आहे ना, त्यांना आपण ही माहिती देऊया. त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग किंवा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे rayatecadarbар@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना असतील, प्रश्न असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमध्ये आजवर जे सगळे एपिसोड झालेले आहेत ना, 450च्या वर एपिसोड आहेत, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमचे यूट्यूब चॅनल आहेत, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा अनेकांना लाभ मिळू शकतात. हा मात्र त्यासाठी ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि त्यासाठीच रयतेचा दरबारमध्ये आपण सगळ्यांनी सामील होण्याचीही आवश्यकता आहे. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.